हॅलो फ्रेंड्स, आजपासून जे काही लाँग व्हिडिओज येतील त्यामध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथातील अध्यायांचे सारांश पाहणार आहोत. म्हणजेच तो अध्याय आपण सरळ आणि सोप्या भाषेत समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जेव्हा तुम्ही पाठाला बसाल तेव्हा त्या अध्यायामध्ये नेमके काय सांगितले आहे हे समजायला सोपे जाईल. तर आज आपण अध्याय पहिला पाहणार आहोत. प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेव विश्वनिर्मितीच्या आरंभी सृष्टीविचार करत बसले होते. त्यावेळी संपूर्ण जग हे केवळ जलानेच व्यापलेले होते. श्री विष्णू योगनिद्रेमुळे गाढ झोपेत होते व त्यांच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले दोन महाभयंकर असुर म्हणजेच मधु व कैटभ समुद्रावर प्रकट झाले होते. ते दोघे अतिशय बलवान व पराक्रमी होते. त्यांनी ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ब्रह्मदेव घाबरून भगवान विष्णूंना उठवण्यासाठी आदिशक्ती योगनिद्रेला प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनेमुळे योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून बाहेर पडली. मग भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी मधु व कैटभ यांच्याशी भीषण युद्ध सुरू केले. हे युद्ध बरीच वर्ष चालले. शेवटी ते दोन असुर अत्यंत गर्विष्ठ झाले होते व उलट ते भगवान विष्णूंनाच म्हणाले की आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत, तेव्हा तुम्हाला जो हवा तो वर आमच्याकडे मागा. तेव्हा भगवान विष्णू मोठ्या युक्तीने म्हणाले की जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालेच आहात तर तुम्ही माझ्याच इच्छेने मरा, हाच माझा वर आहे. तेव्हा असुर हसून म्हणाले, ठीक आहे, पण तुम्ही आम्हाला कोरड्या जागेवरच मारा. तेव्हा विष्णूंनी त्यांना आपल्या मांडीवर उचलून घेतले व तिथेच त्यांचा वध केला. अशा प्रकारे देवी योगनिद्रेच्या कृपेने मधु व कैटभचा संहार झाला आणि सृष्टीची सुरुवात शक्य झाली. या अध्यायाचा संदेश: देवी हीच विश्वमातेची शक्ती आहे. देवसुद्धा तिच्या सहाय्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. अहंकार व गर्वाने भरलेले दुष्ट हे शेवटी नाश पावतातच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक 2 देवी कशी प्रकट झाली हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.